हॅलो गाईज, कशा तुम्ही सगळे? आय होप चांगले असा असं परत धमाल करत असा. तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. 7वा ब्लॉग आहे आपला आणि आज नवराचा 3रा दिवस आहे. नेव्ही ब्ल्यू कलर आहे, रॉयल ब्ल्यू. आणि मी निघालो आहे सध्या ऑफिसला. डेली रुटीन आपला इथून ऑफिसवरून ऑर्डरला. बट आज वेगळा आहे. आज वेगळा असा आहे की मी ऑफिसवरून घरी येणार. आज हाफ डे आहे माझा. हाफ डे घेऊन मी घरी येणार आहे आणि नंतर मग इथून पोरासोबत ऑर्डरला करा निघालो आहे. हवा नेहमी प्रसार का सोडायला आला आहे खाली. कामधंदे नाही त्याला. तर गाडी आपली जाऊया स्टेशनला. ट्रेन आहे आपली. पटकन गाडी काढूया आणि रोटीच चलते. बाकी तुम्हाला भेटेल ट्रेनमध्ये. काय जायचं पक्का फास मला सध्या. हा भाई फोनमध्ये आता टाईमपास झाला सध्या. अजून पडला आहे संध्याकाळपर्यंत. काय सीन आहे काय आयडिया नाही आहे. पाऊस नाही ना. आज धमाल करायला भेटेल. पुढे काय होतं चला पत्ता केला. पास झाला तब्येत नाही बरी आहे. गाईज बेलापूरची अवस्था बघता इथं मजबूत पाऊस पडलेला आहे. बट वरती मोसम साफ आहे. तसा तेवढा काय सीन नाही. बट सांगू नाही शकत दुपारपर्यंत काय होईल. आपल्या त्या उरणच्या साईडला तिथं पाऊस मोकळा आहे. बट इथं पाऊस भरला आहे आणि बराचसा पाऊस पडून पण गेला आहे जस्ट. काय माहिती दुपारपर्यंत काय सीन होतं आता. गाईज मी ऑफिसमध्ये होता. ते थोडे कामाने चालले. बट त्यांच्यासोबत मी मोका मारला रिक्षामध्ये. त्यांच्यासोबत चालू स्टेशनला निघालो ऑफिसमधून. आणि तिथं घरी जाऊन थोडा आराम करू. नंतर मग कोणासोबत आपण ऑर्डरला. उरणला ट्रेनला. बट ना गांधी लोकांची कमी नाही आहे. तर तिथे गाडीचा झाला आहे सीन. कोणीतरी गाडीची हवा काढली आहे. काय सीन आता. बॉडीगार्ड माझ्या पुढं निघाला आहे. हा मस्त आहे ना, क्यूट. पूर्ण सफेद पिलू. असं घाबरलाय तो. चला हा बघा बॉडीगार्ड आमचा है ना. याचा डेली रुटीन आहे. निघालो ना तर हा खालपर्यंत पण सोडायला येणार मला. हा ए दिवाण्या उठ उठ उठ. तर आपण निघालो. गाडी इथं लावली आहे. चालत निघालो. वैभव रिक्षा घेऊन निघाला आहे. आता इथून चालत नाक्यापर्यंत जायचं आहे. शेट नाक्यावरती येणार आहे. तिकडनं त्याच्यासोबत उडण छू निघालो आहे. शेट फुल रायडिंगच्या मोडमध्ये. आता जस्ट कट मारून निघलो. वाचलो थोडक्यात आपण. आम्ही तो बाईकवाला पण आपल्यासोबत. तर हा बघा. हा सकाळी जरी विल्ली मारले होते. हां गाडी शोरूमला टाकले. 12-13 हजार रुपये खर्च आहे गाडीला. रायडिंग करत होते दोघं भाऊ सकाळी. आता निघालो आहे. चिकू मी मास्टर सुशील मास्टर आपले शेट आपले कीबोर्ड मास्टर प्रथमेश धावडे हा उर्फ खॅबी पण निघालो आता. आणि कुठं पोचलो आपण पोचलोय चिचपाडला नाही रे सहाल्या. आपण पोचलोय उरण रेल्वे स्टेशनला. कसा आहे व्ह्यू. हा बाहेरचा कुठला नाही, हा आपला उरणच आहे. आणि हा उरणचा व्ह्यू आहे. डोंगर आहे किंवा आपला द्रोणागिरी डोंगर. आणि हा मधला सीन कसा आहे कडक. गाईज मगाशी आपल्या गाडीला पनवती लागली होती. कोणतरी हवा काढली होती. ओके आता ही सुशील मास्टरची गाडी आहे. आणि गाडीचा सीन बघा. खिला टायराच्या आरपार झाला आहे.
काय रे इंजिनियर बोलला मी स्पेशल. प्रेशर मशीन चालू होती. हा क्रशर मशीन चालवत होता तिकडनं उचलून आणलाय सुशीलने. हसतंय अजून. भैया पंचर बना रहा था कि उधर उधर गया था बिल्डिंग में काम करने को. अच्छा नहीं ऐसा लग रहा है उधर लेबर वर्क करके अभी काम पे से छुट्टी करके आया. मेहनत 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 हाँ. गिरीस मारना पड़ता है ना गाड़ी को. अच्छा अच्छा मैं क्या बोल रहा है वो गिरीश मारेगा तो इसका कलर निकलेगा क्या. इसका इसका वो गोरा करने का उसको शादी करने का ना. वो गिरीश मारेगा तो उसको रगड़ेगा तो होएगा ना गोरा. नहीं होगा बराबर. नहीं होएगा. चलो गुड. कलर गया तो पैसा वापस. उसको 10 दिन बर्फ में रखना पड़ेगा. बर्फ में भी रखोगे तो नहीं निकलेगा. झटपट का
बेस्ट चाइल्ड मध्ये फिमेल झालेला आहे. ओके, फुल दमलोय, फुल घामलेला आज त्याच्यामध्ये वाजलाय बँड. तुम्ही एक बघितलं पारितोषिक. असालच तर आय होप ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि सध्याची आपली ही तयारी चालू आहे. सध्या हा पॅकअप आहे. आपण सामान काय काढत नाही, बट म्हणजे ताडपत्री टाकून सगळं झाकून ठेवतो आपण. आणि हे सध्या पोरं मन लावून काम करताना तिथं ते ट्रेनिंग चालू आहे. हा शेट आपला हा हा हे आपले मास्तर असे काम करताना पोराशी मन लावून काम करताना पहिल्यांदा बघते मी असे. एवढी मन लावून काम करताना आपला शेट आहे, गुड्डू आहे, सुशील आहे. एक नंबर एक नंबर. असे असे मन लावून काम करताना मला पहिल्यांदा बघतोय. पहिल्यांदा बघतो मला एवढं हे माईक पाडणार बघ. बघा किती मन लावून काम करतात पोरं. एवढी आजपर्यंत कधी म्हणजे लय इमानदार पोरं है ना, लय मन लावून काम करतात सुरुवातीपासून. त्याच्यानंतर आपण काका हात लावा कपड्याला. त्याच्यामध्ये नाव आहे पायल सिचोडिया. आणि सध्या इथं यांचे हे जे अवॉर्ड विनर्स आहेत, जे कोण बेस्ट परफॉर्मर असेल किंवा जो कोण बेस्ट ज्यांनी बोलतात ना काय बोलतात त्याला यार ड्रेसिंग केली असेल तर त्यांचे सध्या अवॉर्ड फंक्शन चालू आहेत. या मॅडम आय थिंक काहीतरी जिंकलं, मला नाही माहिती, मी व्लॉग शूट करतो. आणि आय थिंक ड्रेसिंगमुळे या डान्समुळे जिंकलं, आय डोंट नो, बट काहीतरी प्राईज जिंकला आहे त्यांनी. आणि ती एवढी पब्लिक सध्या तर वाट बघतात. वर्षी गँग गेली नाचून, बट ज्यांचे नाव घेतले होते लिहून ते सगळे वेटिंगवर आहेत की आपलं नाव येईल. नेहा पटेल. आय थिंक आहे साड्या देतात आहेत. मी हर्ष खर्चन सरांनाच विनंती करतो, पुढील पारितोषिके तुमच्याकडूनच द्यायचे दोन्ही पण. बेस्ट डान्सर आहेत आय थिंक. तर ही अशी काही आपली सध्याची अवस्था आहे. सध्या बांधणी चालू आहे सगळं व्यवस्थित, जेणेकरून पाऊस आला तर त्रास होऊ नये त्याची काळजी घेतात सध्या सगळे. पाऊस आला तर मग पाणी येऊ नये, बिकॉज हा फ्रंट एरिया ओपन आहे, श्री पिल्लाई. त्याच्यामुळं सध्या बांधकाम चालू आहे. सोबत सर आहेत, ॲक्च्युली काकाने सर आहेत, हे दररोज आपल्यासोबत असतात सपोर्टला आपल्या. आणि हा पॅकअप झालेला आपला सगळं बांधून सगळं झालेलं आहे. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे अजून 2 मिनिटावर सगळा साफसूफ होईल इकडं. आता लहान लहान पोरं खेळतात आहेत, खेळणी इथं लावले आहेत. ऑर्गनायझर्सने सर्व अवेलेबल करून दिलं आहे, म्हणजे पोरं पण बोर नको व्हायला. सगळे खेळणी वगैरे लावून दिले आहेत त्यांना. आणि आजपासून स्टॉल पण चालू झाले तिथं, जर म्हणजे भूक लागली तर नाश्ता वगैरे करता येईल. आणि आपण सध्या इथनं पळताना सध्या आपण कल्टी मारतो इथनं. आता जाम थकलो आहे, आता घरी जाऊन परत काय समोर मोदक आणि पुरणपोळी. अच्छा मोदक आणि पुरणपोळी. आता ही लहान पोरं आहेत समोर, बट एक दोन लागतो. हे मोदक आहेत आणि मोदक प्लस पुरणपोळी, भाजणी धपाटे. सो हा स्टॉल चालू झाला आहे. तर असा काही आजचा दिवस होता. अजून आहे, अजून संपला नाही, अजून आहे. जस्ट आपण निघतो इथनं आता. आणि गाडी करून जोपर्यंत आपण घर पोचत नाही तोपर्यंत मी व्लॉग काय एंड करणार नाही. आपण व्लॉग एंड करू बट उरणला पोचल्यानंतर, सध्या तरी नाही. सध्या कारण अजून आपली पोरं आहेत सोबत, तर त्याच्यासोबत धमाल करत जाऊया, मस्ती मजा करत. आणि मग उरणला पोचल्यानंतर आपण व्लॉग एंड करूया. उरणला आपण आलो CNG भरायला. आपल्याला उरणला कुठं CNG नाही भेटली. सगळीकडे फिरलो, 3-4 स्टेशन फिरलो आपण, बट CNG कुठे भेटली नव्हती. आता शेटनी गाडी टाकली इथं कामोट्याला CNG भरायला. किधर से डालने का है? थांब कोण नाही गँग चला उतरा. गाईज फुल व्हायचं लागलं, फुल बॉडी फुल पेंट करताय वाजून. आज पण जोर काढलाय मजबूत. तुम्ही बघितलं असाल नवीनच बेसचा पान टाकलाय, त्याच्यामुळे दबादब उपटी घाल घातल्यात. हे सगळे ओला उबरवाले आहेत, रात्री टाके पुढच्या तर बाई बघताय आपल्याला बघून हसताय, वरती एकटाच कॅमेऱ्यामध्ये बडबडताय. त्याला काय माहिती मी काय करतोय ते. असो हरकत नाही, स्वेट स्माईल देते कडक. हां आपल्या शेटनी ना थोडा गाडीवर काहीतरी मॉडिफिकेशन केलं आहे. तुम्ही तुम्हाला दाखवायचं होतं पण विसरलो होतो एवढे दिवस.
नाही काहीतरी लिहिलं आहे मागं, मन असेल तर प्रेम कर, भाडं असेल तर फोन कर. आणि शेटने मोबाईल नंबर दिला आहे खाली. तर हा व्लॉग जो कोण बघता, जेव्हा रिक्षाची तुम्हाला गरज लागेल तेव्हा ह्या नंबरवर नक्की फोन करा. वैभव पाटील नाव आहे, त्याने लिहिलं आहे हा स्लोगन, शेटने लिहिलं आहे. आणि इकडं पोरींना इम्प्रेस करण्यासाठी स्पेशली पोरींसाठी दोष तुझ्या सौंदर्याचा. आणि हे गाडीमध्ये असे कपल लावून ठेवलेत, 1 2. आपला शेट घेऊन फुल पिदा आहे. थंडा विंडा घ्यायला होता, माझा विजा घेतला आहे, पोरांना खायला घेतला आहे. आपण पोचलो कालच्या पोचलो मग कालचा ढाबा. त्याला काय थंडा प्यायचा होता, ताण लागली होती, पाणी आपल्याला भेटला नाही होता. बट नाश्ता वगैरे केला, वाजून झालं ना, तर ते सगळं पाणी पी केला. तर पाणी संपला होता तिथं. आलो आहे तर थंडा विंडा घ्यायला आले पोरं. तर थंडा विंडा पिऊ. आणि असं मला वाटत नाही आज लोक जेवणार आहेत, काही लोक जेवले, थोडा नाश्ता वगैरे केला या नाही इकडं. मी काही शूट नाही केला, वाईट टाकलं होतं. आता पण काय करणार नाही, बहुतेक कोणी खाला तर खाला, नाही तर माझा डायरेक्ट घरी पोचलो आणि ब्लॉग एंड केला. मी केला आहे नाही, बघू मी पुढे काय सीन आहे कसं. ब्लॉग एंड नाही केला, पोचूया उरणला. वाईट टाकलो आहे, पुन्हा हात दुखत आहे, आवाज वाजवताना मजा वाटते, जोश असते ना अंगामध्ये. गाणे वाजतात, पब्लिक नाचतात, तेव्हा अंगात जोश असते. तेव्हा वाजवताना काय वाटत नाही, वाजून झालं तर माहिती पडते. सकाळी उठताना कसं होतं एक नंबर. गाईज आपल्यासोबत झाला आहे स्कॅम थोडासा. हा आपण फ्रेश माझा आता तिथनं घेतला, फोडला. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता याच्यासोबत आतमध्ये काला काहीतरी जमला आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट बघ याची असेल. हां कधीची आहे, वरती 29/5/2025. मग आतमध्ये काला घेतात आता विचारूच. तर मित्रांनो काय पण घ्याल ना अशा ढाबा इव्हेंटवर ना, हा ढाबा आहे काय आपणा हॉटेल. आता याचा आपण आपला पण काढूया बाहेर थोडासा. भाई इधर आ जरा, इधर आ. ये देख अभी ढक्कन खोला है, ढक्कन के अंदर इसकी हालत देख इसकी. कब का है नया है, ढक्कन के अंदर हालत देख ना, ये देख ना, ये देख पूरा काला हो गया देख. अरे इनका डेट देखो ना, अरे डेट सही बात है भाई, जिससे माल ले रहे हो थोड़ा चेक करके ले लो. अभी क्या है कोई आता है बाहर से, इसमें तो अंदर तो चेक करने का चीज नहीं मैं आपको बता रहा हूँ. आप जिससे लिए हो ना, आप उसको बताओ हाँ कि भाई देख कैसा है करके. सामने से बोले तो हम तो उनको बोले. हाँ नहीं इसलिए मैं बता रहा हूँ आपको. आपने जिससे भी माल लिया हो ना उसको बोलो कि भाई थोड़ा अच्छा माल दे करके. डेट तो है, डेढ़ आज का अभी का ही है, 5वें महीने का है. हाँ ये दूसरा बट जिससे माल ले रहे हो ना उसको कंप्लेंट कर देना इसका. मैं आपको नहीं दोष दे रहा हूँ. ये स्प्राइट के थम्स अप के खातिर के देखने का मैं डेट देखेगा. हाँ वो तो है, बट ध्यान से जरा काय काय जरा पण आपण त्यांना पण बोलून फायदा नाही, कारण आपली बाजू आहे, त्याला पण माहीत नाही काय आहे काय नाही, तर त्याला बोलून फायदा नाही काय. पण हां ज्याच्याकडनं त्यांनी माल मटेरियल घेतला असेल त्याला खरं त्यांनी कंप्लीट केलीच पाहिजे. त्याचा लुकआउट आता काय म्हणून सांगणार आता त्याला सांगितलं, बाकी त्याचं ते बघून होतं. सुशीलला बाय बाय. सुशीलची गाडी तयार झालेली आहे. पहिला मला लागली नसपंडी, चला नंतर सुशीलला टायर रेडी करून ठेवला. चेक कर रे. आता माहिती पहिला टायरात गेटर आला बाहेर. ओके बरोबर आहे का बघ पहिला. हा ब्रेक बघ, गाडी बरोबर उतरव. विल्ली बसते का बघ. हा विल्ली बसते का बघ. ते जाऊ दे. तो भैया 12 बरोबर आहे भाई. किती वाजला, टाइम काय झाला गाड्याला मिळाला माझा? 12:04 झाली, 4 मिनिटं. 12:04 बरोबर आहे. तो 12 पर्यंत होता बरोबर आहे. तुम्ही लेट आलो 5 मिनिटं. 4 मिनिटं हा खरं धाव पडलाय. नक्की समजत ना ज्या पावसाळा चालू आहे का थंडी चालू आहे. होते आणि घरी चाललो. तीनदा काठी आहे. तीनदा आणि तुला अरे टेस्ट करा तू. चिकू ये घरात बोले उतर चिकू चल सोबत चल. डायरेक्ट देतो. हां पहिले गाईज आज शर्ट आपल्याला सोडायला घरपर्यंत आला आहे. हा मित्राला शिवाय देतो इथं, त्याला टी शर्ट द्यायचं त्यांना.
तर घरी पोचलो आपण. आपली धन्नो इथं उभी आहे. हां घरी पोचलो आहे, वैतागलो आहे. काय नाही केलं, गप रिक्षामध्ये झोपलो होतो. आय होप ब्लॉग आवडला असेल तुम्हाला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता अजिबात अंगात जीव नाही काय बोलायची नाही काय शूट करायची. बाय बाय.